हॅलो एव्हरीबडी. पॅनगोशियन करिअर कन्सल्टंट्सच्या वतीने मी डॉक्टर अपर्णा कुलकर्णी भाले आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. पॅनगोशियन करिअर कन्सल्टंट्स हे विद्यार्थ्यांसाठी अनेक नवनवीन उपक्रम घेऊन आपल्यासमोर येतच असतात. आपल्या सगळ्यांच्या उदंड प्रेमामुळे आणि प्रोत्साहनामुळे आम्ही वेगळ्या पॅकेजेस सह तुमच्यासमोर येत आहोत. तुमच्या दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही पॅनगोशियन करिअर कन्सल्टन्सीच्या पॅनगोशियन अब्रॉड कन्सल्टेशन, त्यानंतर विद्यार्थ्यांना न्यूट्रिशन आणि डाएटची गरज लक्षात घेऊन पॅनगोशियन्स न्यूट्रिशन अँड डाएट सर्व्हिसेस आणि विद्यार्थ्यांमध्ये जाणवणारे सायकोलॉजिकल आणि बिहेवियरल प्रॉब्लेम्स यांना मदत व्हावी म्हणून पॅनग्लोशियन्स सायकोलॉजिकल आणि बिहेवियरल सर्व्हिसेस अशा वेगळ्या विंग्स घेऊन आपल्या समोर येत आहोत. आपलं सहकार्य असंच उत्तरोत्तर वाढीच राहो ही रिक्वेस्ट. आजच्या इंटरॅक्टिव्ह सेशन्सच्या चौथ्या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या सेशनमध्ये आपल्याला स्पीकर म्हणून लाभलेल्या आहेत गौरी परांजपे. त्यांची ओळख करून देते मी तुम्हाला. गौरी परांजपे अतिशय सायकोलॉजीमध्ये उत्तुंग यश कमावलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं सायकोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन झालंय चाइल्ड सायकोलॉजी हा विषय घेऊन आणि ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलेलं. त्याचप्रमाणे पुण्यातल्या नामवंत अनेक शाळांमध्ये त्या सायकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेतच आणि वयोगट 4 वर्ष ते 19 इयर्स या स्पॅनमध्ये येणारे सगळे मुलांचे प्रॉब्लेम्स त्या अतिशय इफेक्टिव्हली हँडल करतायत वेगळ्या पॅनल्सवरती आणि वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती. त्याचप्रमाणे डिसेबल्ड किंवा आपण स्पेशल चाइल्ड म्हणतो त्यांच्यासाठी पण त्यांचं योगदान हे अतुलनीय असं आहे. सो अशा गौरी परांजपे आज आपल्याकडे स्पीकर म्हणून ह्या आपल्या चौथ्या सेशनसाठी उपलब्ध आहेत. वेलकम गौरी. Hello, and thank you for calling me on the panel. Thank you. आपण सगळ्यांना आता वेगळ्या विषयांवरती सायकोलॉजीच्या संदर्भात मुलांच्या विशेषतः जाणून घ्यायला खूप उत्सुक आहेत. तर आपण सरळ आता आपल्या सेशनला सुरुवात करूया. Yes, please. या गौरी, मला जाणून घ्यायला आवडेल की एकत्र कुटुंब पद्धती ह्याचा मुलांच्या माइंडसेटवर किती परिणाम होतो? हाऊ डज करंट फॅमिली सिस्टम अफेक्ट ऑन चाइल्ड्स माइंडसेट? ओके, बेसिकली आपण पहिल्यांदा आता या सेशनला आपल्याला हे ठरवायला पाहिजे की आपल्याकडे जवळजवळ 70% लोक ही अजूनही रुरल फॅमिलीज मध्ये राहतात आणि बिकॉज दे स्टेइंग इन अ रुरल ॲटमॉस्फिअर दे आर स्टील अंडरगोईंग अ जॉईंट फॅमिली सिस्टम बऱ्याच ठिकाणी. ओनली इन सिटीज, एस्पेशली मेजर मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये यू कॅन सी दॅट दे आर न्यूक्लियर फॅमिलीज बिकॉज बेसिकली दे हॅव कम आउट फॉर वर्क किंवा फॉर अदर कंडिशन्स. आणि जरी न्यूक्लियर फॅमिलीज असलं, जॉईंट फॅमिली असलं तरी त्या छोट्या जॉईंट फॅमिलीज आहेत. म्हणजे it is a parent, the child and either one of the grandparent or both the grandparents. इतपत joint family हे आहे. So I think it is having a lot of major impact on the children itself. Nuclear families आणि joint families हे pros and cons दोन्ही आहेत. Nuclear family मध्ये I think the child on the negative side becomes very lonely. त्याला एक्सप्रेस करायला दुसरं कोणी मिळत नाही आणि पेरेंट्सना हे सगळं एक्सप्रेस केल्यानंतर सुद्धा त्याच्यावर रिॲक्शन द्यायला वेळ मिळत नाही. सो देर आर एन नंबर ऑफ दीज कॉजेस. त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स न्यूक्लिअरचे असे की जितका एखादा माणूस फ्लरिश होतो तितका न्यूक्लिअर फॅमिली मधनं तो जास्ती फ्लरिश होतो असं एक ऑब्झर्वेशन आहे ऍज कम्पेअर्ड टू जॉईंट फॅमिली. जसं आपण म्हणतो की एखाद्या झाडाच्या सावलीखाली एखादं छोटं रोपटं नाही वाढू शकत कारण त्याला तेवढं सनलाईट अँड वॉटर मिळत नाही बिकॉज इट इज ऑलवेज प्रोटेक्टेड. तसं जॉईंट फॅमिलीमध्ये थोडंफार प्रमाणात होतं बिकॉज द एल्डर्स आर देअर कॉन्स्टंटली टू टेल यू व्हॉट हॅज टू बी डन अँड व्हॉट नॉट हॅज टू बी डन. तर तसं न्यूक्लिअर फॅमिलीज मध्ये होत नाही बिकॉज द चाइल्ड बिकम्स व्हेरी इंडिपेंडेंट फ्रॉम अ व्हेरी अर्ली एज. सो हे त्याचे म्हणजे काय आपण म्हणतो पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत की जितकी तुम्ही इंडिपेंडन्स त्या मुलाला द्याल तितकं तो जास्ती कॉन्फिडंट, जास्ती पॉझिटिव्ह किंवा जास्ती आउटगोईंग होतो. ही लर्न्स टू मेक मोर फ्रेंड्स कारण जे त्याला त्याच्या फॅमिलीमधनं मिळत नाही ते त्याला त्याच्या फ्रेंड्सकडनं मिळतं. सो ही बिकम्स अ लिटल मोर एक्स्ट्रोवर्ट. सो हे त्याचे प्रोज अँड कॉन्स आहेत. तर इट इज मोर ऑफ I think more of negative points are there in a nuclear family as compared to joint family. If you are taking into consideration child group from 4 to 14 years, त्याचे negative impacts जास्ती आहेत as compared to elder age group. बेसिक डिसिप्लिन बद्दल काय सांगशील? टिल व्हॉट एक्सटेंट डज लॅक ऑफ बेसिक डिसिप्लिन अफेक्ट प्युपिल?
What do you say Okay, about it? basic discipline is categorized into two categories. First is mental discipline and second is physical discipline. Mental discipline refers to a person who is ready to accept what is being said by others. आता not necessarily की जो acceptance असेल तो प्रत्येक वेळा पॉझिटिव्हच असला पाहिजे, तो एखाद्या निगेटिव्ह पण असू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला मिळणार नाहीये किंवा एखादी गोष्ट आता अवेलेबल नाही पण ती नंतर होऊ शकेल, हा बेसिक ऍक्सेप्टन्सच मुलांमध्ये खूप कमी असतो हल्लीच्या. कारण तो पेशन्स नाहीये त्यांच्यामध्ये किंवा त्यांना ते एकुलते एक असल्यामुळे किंवा सिंगल पेरेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये पेरेंट युजली थिंक्स की जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे. सो इट इज द गिव्हिंग नेचर ऑफ द पेरेंट विच टेन्स टू स्पॉइल द चाइल्ड. सो दुसरं फिजिकल डिसिप्लिन की यू कॅनॉट हिट अ पर्सन, यू कॅनॉट शाउट एट अ पर्सन, यू कॅनॉट अब्युज अ पर्सन. हे फिजिकल जे डिसिप्लिन आहे ते हळूहळू इनडायरेक्टली पेरेंट्स कडनं पण मुलं शिकत असतात की पेरेंट्स घरी जर भांडतायत, चिडतात, एकमेकांवर ओरडतायत, देर इज फिजिकल अब्युज, तर ऑटोमॅटिकली इट गेट्स ट्रान्सपोर्टेड टू द चाइल्ड. पण तसं मेंटल आणि हे आधीपासूनच खूप लवकर चालू करणं महत्वाचं आहे. कारण ह्याच्यामध्ये मेजर रोल हा फॅमिलीचा असतो रादर दॅन द चाइल्ड. कारण लहान मूल हे इट इज जस्ट इम्प्लिमेंटिंग व्हॉट द पेरेंट्स आर डुईंग. सो मला असं वाटतं की बेसिक मेंटल डिसिप्लिन, फिजिकल डिसिप्लिन हा खूप आधीपासून चालू केला मुलांच्या बाबतीत, तर तो लॉंग टर्म पर्यंत राहतो. आणि इट इज नॉट अ व्हेरी फास्ट इम्पॅक्ट. म्हणजे आज शिकवलं आणि उद्या मुलाला आलं असं होत नाही. इट हॅज टू कॅरीड फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम राईट फ्रॉम द बिगिनिंग. आता सध्या आपल्या करंट एज्युकेशन सिस्टीम मध्ये जो कॉम्पिटिटिव्ह एलिमेंट आहे, हा, त्या कॉम्पिटिटिव्ह एलिमेंट बद्दल तू काय सांगशील? म्हणजे ती एक खरंच एक प्रकारची रॅट रेस आहे. तर त्या करेक्ट, रॅट रेस मध्ये प्रत्येक जण धावत असतो. काही विलिंगली धावतो, करेक्ट, काही प्रेशरमुळे धावतो. तर त्या त्या करेक्ट. ह्या कॉम्पिटिटिव्ह एलिमेंटचा, या रॅट रेसचा मुलांच्या सायकोलॉजीवरती काय परिणाम होतो? ओके. आपण इफ यू कन्सिडरिंग द एज ग्रुप 4 to 14 इयर्स, तर बेसिकली मुलांना आपण रॅट रेस मध्ये आहोत की नाही हेच बेसिकली कळत नाही. कारण त्याचा थोडासा 90% त्याच्यावरचा इम्पॅक्ट हा पेरेंट्सचा किंवा आजूबाजूचा पिअर ग्रुपचा असतो. 4 to 10 इयर्स आय वुड से की मुलांना कळतच नाही. दे आर जस्ट बिंग पुश्ड फॉरवर्ड बाय देअर पेरेंट्स ऑर मे बी द सराउंडिंग क्रायटेरिया. पण आफ्टर 10 to 14 इयर्स त्यांना ऍटलिस्ट कळतं की आपल्या पेरेंट्सचं एक्सपेक्टेशन काय आहे, जस्ट बिकॉज वी आर नॉट अप टू द मार्क आपल्याला त्याच्यामध्ये जॉईन व्हायला पाहिजे. बरं, रॅट रेस हा फिजिकल फॅक्टर पण ह्याच्यामध्ये आहे आणि थोडासा मेंटल फॅक्टर अशासाठी की मेंटली तो द चाइल्ड इज अंडर सो मच ऑफ प्रेशर दॅट ही इज नॉट एबल टू ग्रो फिजिकली ऑल्सो. त्याच्या डाएटवर परिणाम होतो, त्याच्या मेंटल हेल्थवर परिणाम होतो, त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे तेच आयडेंटिफाय करता येत नाही. तर ह्या सगळ्यामुळे त्या रॅट रेसमध्ये पेरेंट्सनी त्यांना कितपत ढकलायचं हे आता म्हणजे आयडेंटिफाय करणं महत्वाचं आहे. द रॅट रेस इज नॉट रिगार्डिंग स्मॉल चिल्ड्रन, इट इज रिगार्डिंग द पेरेंट्स. पेरेंट्सना प्रूव्ह करायला लागतं बाहेरच्या त्यांच्या पिअर ग्रुपमध्ये, त्यांच्या एज ग्रुपमध्ये की माझा मुलगा इथे स्टँड होतो. So they are trying to push the child just because they are getting pressure from outside, and automatically that person that pressure gets percolated to the child. So ह्याच्यामध्ये रॅट रेस मध्ये किती मुलांना घालायचं हा जवळजवळ 90% प्रश्न हा पेरेंट्सचा असतो, असं मला म्हणजे एकूण या ह्याच्यात जाणवलंय. मुलांना तो कळतच नाही राहत की वी आर बिंग पुश्ड. इन जनरल मुलांना सोशल कनेक्ट किंवा सोशल लाईफ त्यांचं कसं घडवावं त्याबद्दल काय टिप्स देशील? म्हणजे अगदी राईट फ्रॉम स्मॉल किड्स टू टीनेजर्स और sometimes about 20 also. ओके, Kids, they are facing this kind of problem, this type of problem. की सोशल कनेक्टच करेक्ट, होता येत नाहीये, घेता येत नाहीये मुलांना. बरोबर. तर काय येस, याच्यामध्ये एक 3 ऑब्झर्वेशन मला असे कळले की फर्स्ट ह्याच्यामध्ये पेरेंट्स, फर्स्ट क्रायटेरिया इज पेरेंट्स. सेकंड ह्याच्यामध्ये डिजिटल वर्ल्ड जे आत्ताचं इतकं वाढलेलं आहे. आणि सेकंड ह्याच्यामध्ये थर्ड ह्याच्यामध्ये द बेसिक बिहेवियरल पॅटर्न ऑफ द चाइल्ड. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट वन की पेरेंट्स बेसिकली खूप इंट्रोवर्ट आहेत, त्यांना बाहेर जायला आवडत नाही, त्यांना स्वतःच्या कोशात राहायला आवडतं. सो ऑटोमॅटिकली द चाइल्ड ऑल्सो फॉलोज की बाबा मला आज बाहेर नाही पाठवलं, आई बाबा घरात आहेत, आय विल स्टे इन द हाऊस. So there is no social interaction from his side or his parents side, either among the relatives or the peer group or a bigger social group. तुम्ही कुठल्या गोष्टी अटेंडच करत नाही. तसं मी बघितलं की जर पेरेंट्स खूप सोशल असतील किंवा त्यांनी थोडंसं
थोडंसं लहान मुलाला पुश केलं की जा रे बाबा तू खेळायला जा तू ह्याच्याशी जाऊन बोल, ह्याच्याशी इंटरॅक्ट कर, तर ऑटोमॅटिकली द चाइल्ड ऍटलीस्ट टेक्स अ स्टेप फॉरवर्ड. सेकंड, याच्यामध्ये आपल्या डिजिटलायझेशनमुळे इतकं हे झालेलं आहे की ती मुलं इतकी लोनली झालेली आहेत आणि बेसिकली त्यांना कुठेही अडकाठी नाहीये. फ्रॉम द डिजिटल वर्ल्ड दे आर नॉट told that you are not supposed to say this and you are supposed to say this. They are just listeners. त्यामुळे ते फक्त गेन करत असतात. त्यामुळे they are very happy in their own space की त्यांना काही कुठेही अडकाठी नाहीये. So that is the first thing. So it is easy for them to accept rather than pressuring from the peer group की peer group म्हणतो ना की हे तुझं चुकतंय, हे बरोबर आहे, ते accept करण्याची ताकदच त्यांची कमी झालेली आहे. तिसरं is the basic behavior of the child. Whether the child is completely introvert किंवा extrovert. मग मी introvert चाइल्डला कितीही पुश केलं तरी 1-2 तास ते बोलेल आणि दे विल कम बॅक टू देअर ओरिजिनल थिंग. जो एक्स्ट्रोवर्ट चाइल्ड आहे तो नसला बाहेर जात तरी सुद्धा तो खिडकीतनं हाय करेल, कोणाला तरी बोलवेल, शेजारच्या माणसाला म्हणेल बस माझ्या शेजारी मला बोलायचंय. सो हा बेसिक बिहेवियर पॅटर्न मध्ये सुद्धा फरक पडतो. सो दीज आर द 3 बेसिक थिंग्स विच यू नीड टू फर्स्ट स्टडी इन ऑर्डर टू इन्क्रीज सोशल इंटरॅक्शन. की पेरेंट्सनी थोडंसं बाहेर पडलं पाहिजे, त्यांनी चाइल्डला इंट्रोड्यूस केलं पाहिजे की हा बाबा ही माझा मुलगा, ही माझी मुलगी, तुम्ही तिच्याशी खेळायला या किंवा 4 लोकांना घरी बोलवा. हा कन्सेप्टच आता गेलाय की 4 लोकांना घरी आपण हॉटेलमध्ये बाहेर भेटू, 2 जण मजा करू, कॉफी पिऊ, घरी येऊ. म्हणजे ह्याच्यामध्ये मूल इन्व्हॉल्वच नसतो कुठे. सेकंड, ह्याच्यामध्ये बिहेवियर जसं मी म्हटलं की यू नीड टू सोशलाइज द चाइल्ड बाय टॉकिंग टू हिम. असं एकदम त्याचा स्वभाव एका ह्याच्यात नाही बदलणार. आणि थर्ड, ह्याच्यामध्ये थोडं डिजिटलायझेशनचा टाइम लिमिट आपण किंवा स्पॅन थोडा कमी केला तर ऑटोमॅटिकली ही विल गेट अ चान्स टू रिॲक्ट विथ समबडी एल्स. म्हणजे काउंटर करण्यासाठी की बाबा आज मी 2 तास लॅपटॉपवर बसलो तर 2 तास मला खेळायलाही जायला पाहिजे. त्याच्यात मला 4 मुलं भेटतील, त्यांचे डिफिकल्टीज, प्रॉब्लेम्स कळतील. आय एम नॉट द ओनली पर्सन इन दिस वर्ल्ड. असं हळूहळू वी कॅन चेंज. बरोबर. आता तू म्हणालीस तसं डिजिटलायझेशनमुळे कर्स आणि बुल हे दोन्ही साइड्स आपल्याला बघायला दोन्ही मिळतात. आहेत. करेक्ट करेक्ट आणि करेक्ट. सो कुठे वी ना नीड टू ऍटलीस्ट रिस्ट्रिक्ट द टाइम पिरियड फॉर विच द चाइल्ड फॉल्स इन टू दॅट कॅटेगरी. राईट. आणि मग स्क्रीन टाईममुळे पण काही त्यांच्या सायकोलॉजीवरती परिणाम झालेला जाणवत होता. हो, स्क्रीन टाइमचं असं झालंय की स्क्रीन टाइमचा एक तर लिमिटलेस हे झालेला आहे. म्हणजे वन आफ्टर दी अदर. ह्याच्यामध्ये थोडासा मला असं वाटतं मुलांचा दोष नाहीये. एक तर कोविड सिच्युएशन म्हणजे मी आताची प्रेझेंट सिच्युएशन सांगते. कोविड सिच्युएशन मध्ये एव्हरीथिंग इज पुट ऑन द लॅपटॉप. म्हणजे त्यांचं डान्स क्लासही लॅपटॉपवर आहे, म्युझिक क्लासही आहे, चेसही आहे, त्यांचे ट्युशन्स पण आहेत, त्यांचं स्कूल पण आहे. एव्हरीथिंग इज ऑन द लॅपटॉप. सो नियरली 6 ते 7 तास मुलं लॅपटॉपवर आहेत. मग ह्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीन टाइम कुठे लिमिट करणार? तर हा थोडासा आधी प्रॉब्लेम येतो. दुसरं म्हणजे स्क्रीन टाइमचा तुम्ही काय बघताय ह्याला पण महत्व आहे. तुम्ही जरा क्लास तुमचा अटेंड करत असाल आणि दुसऱ्या ह्याच्यावर एखादा नेटफ्लिक्सवर सिरीज बघत असाल तर तुम्ही कुठली कमी करायची आणि कुठली वाढवायची ह्याचा पण थोडा क्रायटेरिया आपलाच आपल्याला ठरवायला पाहिजे. जर लहान मुलांच्या बाबतीत असं जर आपण बघितलं तर लहान मुलांचा थोडासा पेरेंट्सशी जर इंटरॅक्शन वाढली की बाबा हा पॉझिटिव्ह आहे, हा तू बघू शकतोस, पण त्याच्यामध्ये टाइम लिमिट आहे, किंवा हा निगेटिव्ह आहे ह्याचं टाइम लिमिट आपण एक 10-15 मिनिटं गेलं तर दॅट विल बी इनफ. यू कॅन रिपीट इट द नेक्स्ट डे. असं नाही की हे रिपीट होऊ शकत नाही, हा पुढच्या वेळेला तू परत बघू शकतोस. तर हे इंटरॅक्शन वाढलं की ऑटोमॅटिकली तो स्क्रीन टाइम कमी व्हायला लागेल. आता ना मला एक गोष्ट जाणवली अशी आहे की हल्ली मुलांमध्ये ना लॅक ऑफ कॉन्फिडन्स तरी जाणवतो किंवा ओव्हर कॉन्फिडन्सही जाणवतो, नाही तर लॅक ऑफ डिसिजन मेकिंग. तर ह्या सगळ्या गोष्टी ओके. होण्यामागे काय कारण असू शकते? Lack of confidence, I would say, is mainly because of 2 factors. First is the upbringing of the child. म्हणजे लहानपणीपासून जर त्याला सारखं हे कर, हे करू नको, हे कर, हे करू नको असं सांगितलं असेल तर ही विल स्टॉप मेकिंग डिसिजन्स ऑन हिज ओन. वेन ही स्टॉप्स मेकिंग अ डिसिजन ही विल लॅक कॉन्फिडन्स. कारण त्याला बाहेरच्या जगात कसं फेस करायचं हेच माहिती नसतं. सेकंड, तू बोलतेस तसं ओव्हर कॉन्फिडन्स की मला इतकं सगळं माहिती झालंय, इतकं सगळं कळतंय की मला गरजच नाहीये लोकांनी मला सांगायची की काय आहे की नाही. हा एस्पेशली हा सिंगल चाइल्डच्या बाबतीत खूप होतो ओव्हर कॉन्फिडन्स. कारण त्यांना इतकं सगळं एक्सपोजर दिलं जातं आणि इतके सगळे अम्युनिटीज पुरवले जातात की द चाइल्ड बिकम्स व्हेरी सेल्फ सफिशियंट ॲट अ व्हेरी अर्ली एज. त्यामुळे त्यांना असं वाटतच नाही की मला कोणाची तरी गरज आहे. सो इट ब्रिंग्स आउट अ लॉट ऑफ ओव्हर कॉन्फिडन्स इन द चाइल्ड की हा हे काय मला येतंय, सो यू डोंट नीड एनी अदर पर्सन टू टेल मी.
म्हणजे दिस कॅन बी देअर इन एव्हरीथिंग, म्हणजे राईट फ्रॉम स्टडीज टू इटिंग हॅबिट्स टू द काइंड ऑफ ड्रेस यू वेअर, किंवा एक्सप्रेशन ऑफ थॉट्स, की एखादा ओव्हर कॉन्फिडंट चाइल्ड कॅन बी काय आपण म्हणतो अँशियस, ही कॅन रिपेल इन अ निगेटिव्ह वे जस्ट बिकॉज ही इज व्हेरी ओव्हर कॉन्फिडंट. तो ऐकूनच घेत नाही की समोरच्या माणसाचं काय म्हणणं आहे. सो देर आर टू क्रायटेरिया, की हे लॅक ऑफ कॉन्फिडन्स असं असू शकतं की ही इज कॉन्स्टंटली बिंग टोल्ड व्हॉट हॅज टू बी डन, त्यामुळे त्याला साधं पेन्सिलनी लिहू का पेननी लिहू इतपत ते डिसिजन त्याला घेता येत नाही. सो देर आर टू क्रायटेरिया. सो त्याचा आधीचे एक्सपिरियन्सेस मेक अ लॉट ऑफ इम्पॅक्ट ऑन वेदर द चाइल्ड विल डेव्हलप ऍज अ कॉन्फिडंट ऑर अ ओव्हर कॉन्फिडंट चाइल्ड. आणि कुठेतरी लिसनिंग कपॅसिटी पण कमी जास्त होणं याच एक्झॅक्टली, गोष्टींमध्ये. दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग, की त्यांचा पेशन्सच आता इतका कमी झाला की एव्हरीथिंग इज देअर ॲट द क्लिक ऑफ अ बटन. एक बटन दाबलं की एव्हरीथिंग इज अवेलेबल. दे डोंट हॅव टाइम टू वेट अँड थिंक की हे खरंच ऍप्लिकेबल आहे की नाही, मला ह्याची खरंच गरज आहे की नाही, आता मी हे बघू का नको बघू, हे सगळं ऍक्सेप्ट करायचं सुद्धा त्याला 5 मिनिटं पण वेळ नाहीये. म्हणजे रादर आपण जसं एखादी उडपीच्या ह्याच्यामध्ये ऑर्डर देतो की आता मी डोश्याची ऑर्डर दिली, 5 मिनिटात डोसा हजर झाला, तर तसं झालेलं आहे आता. फॉर दॅट मॅटर दे आर नॉट रेडी टू वेट. की द सिम्पल गोष्ट, हल्ली आता पेरेंट्स मध्ये पण ही कपॅसिटी इतकी कमी झाली आहे की द हाऊस मेकर इज नॉट रेडी टू वेट अँड कुक कॅन गिव्ह फ्रेश थिंग्स फॉर द चाइल्ड. शी विल ऑर्डर ऑनलाईन, 5 मिनिटात ते येतं, यू ईट इट अप, फिनिश अँड थ्रो अवे द रॅपर. सो ह्याच्यामध्ये मुलांचं इतकं नुकसान होतं की एव्हरीथिंग इज बिंग डन ऍट सच अ फास्ट रेट की नंतर तो पेशन्सच नाही उरलेला फॉर स्मॉल स्मॉल थिंग्स. एक मुलांमध्ये पॉझिटिव्ह अप्रोच किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप करण्यासाठी काय टिप्स देशील तू? पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हा बेसिकली रिअश्युरन्सनी खूप वाढतो असं माझा एक्सपिरियन्स आहे. इफ यू कीप ऑन रिअश्युरिंग द चाइल्ड दॅट व्हॉट ही इज डुईंग इज राईट, सारखं त्याच्या निगेटिव्ह पॉइंट्सवर किंवा त्याच्या ड्रॉबॅक्सवर जर तुम्ही बोट ठेवत गेलात तर इट विल स्टार्ट हर्टिंग द चाइल्ड. किंवा जसं तू मागच्या म्हणलीस की लॅक ऑफ कॉन्फिडन्स हा त्याच्यामुळे पण येऊ शकतो की सारखं तू चुकतोच आहेस असं हे करायचं. त्याच्या ऐवजी जर आपण सारखं त्याला रिअश्युरन्स दिला, आय एम नॉट सेइंग की यू हॅव टू टेल देम की नाही तू तो चुकला तरी सुद्धा तू बरोबरच आहेस असं नाही मी म्हणत आहे, पण जिथे चुकतोय तिथे पॉझिटिव्हली किंवा जिथे बरोबर येतोय तिथे सुद्धा एक जर त्याला चांगला पुश दिला गेला की नाही व्हॉट यू डन इज करेक्ट किंवा व्हॉट युअर थिंकिंग इज इन द राईट डिरेक्शन, इतपत तरी सुद्धा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड डेव्हलप होण्यात खूप मदत होते. अँड दिस ऑल्सो स्टार्ट फ्रॉम अ व्हेरी अर्ली एज. म्हणजे त्यांना निदान कळतं तरी की दिस इज व्हॉट आय एम डुईंग इज इन द राईट सेन्स. त्यांना एक खूप काय आपण म्हणतो रिअश्युरन्स मिळतो राईट फ्रॉम द बिगिनिंग की आम्ही करते ते बरोबर आहे बाबा. सो हा पॉझिटिव्ह थिंकिंग साठी खूप महत्वाचा आहे, कारण दिस विल हेल्प देम इन देअर करिअर्स, की त्यांना उद्या एखादा प्रश्न आला नाही आणि तो त्यांनी वेगळ्या पद्धतीने सोडवला तर मी सोडवलेला निदान माझ्या परीने बरोबर आहे, बरोबर आहे. पण नेसेसरी इट इज ऍक्सेप्टेबल टू द टीचर ऑर द पर्सन हू करेक्ट्स इट, बट फ्रॉम माय साइड आय हॅव डन अ गुड जॉब. सो दिस विल हेल्प देम इन देअर फ्युचर, इवन इन देअर करिअर. अजून एक मला म्हणजे प्रश्न भरपूर आहेत विचारायला गौरी, पण टाइम कन्स्ट्रेंटमुळे थोडं थोडं मी काय म्हणतात ना कर्टेल करते. एक हा, शेवटचा प्रश्न घेऊया आपण. ओके. हल्ली आपण बघतो की मुलांमध्ये आणि सिनियर्स मध्ये कुठेतरी एक गॅप आहे, तर तो एक कनेक्ट जाणवत नाहीये. सिनियर्सना असं वाटतं की मुलं थोडीशी उद्धट झाली आहेत किंवा डिसओबे करतायत, डिसरिस्पेक्ट करतायत. तर हा जो एक गॅप जाणवतोय तो कसा कमी करता येईल? फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू आयडेंटिफाय की बेसिकली डिसरिस्पेक्ट हा कशा क्रायटेरियामध्ये येतो. डिसरिस्पेक्ट इज नॉट डिसअग्रीइंग विथ द पर्सन. म्हणजे पूर्वीच्या वेळेला आपल्याकडे असं होतं की व्हॉट एव्हर द एल्डर्स यूज टू से, वी यूज टू नॉड आवर हेड अँड से येस, ओके, वेदर वी ऍक्सेप्ट इट ऑर नॉट ऍक्सेप्ट इट. हल्लीच्या मुलांमध्ये इतकं त्यांना एक्सपोजर वाढलंय की त्यांची थिंकिंग कपॅसिटी वाढली आहे. दे नो व्हॉट इज राईट अँड रॉंग, ऑर दे हॅव द कपॅसिटी अँड द लँग्वेज टू से दॅट व्हॉट युअर सेइंग इज रॉंग आणि आम्ही जे वाचले ते करेक्ट आहे सायंटिफिकली. उद्या तू जे म्हणतेस की मोठ्या ग्रँड पेरेंट्स आणि त्यांच्यामध्ये एक बऱ्यापैकी गॅप निर्माण झाली, तर ही प्रत्येक पिढीत असते. आपण म्हणजे एव्हरी एल्डर काय आपण म्हणतो जनरेशन विल से की आमच्या वेळेला असं नव्हतं. ओके, सो आमच्या वेळेला असं नव्हतं म्हणजे फक्त बाहेरचा फिजिकल क्रायटेरिया नाही बदललेला, तर आतला क्रायटेरिया पण आता बदलत चाललेला. म्हणजे आता न्यूक्लिअर फॅमिलीज मध्ये असं झालंय की बोथ द पेरेंट्स आर वर्किंग आउटसाइड, द चाइल्ड इज ऑन द लॅपटॉप, सो द एल्डर्स आर गेटिंग अ लिटल निग्लेक्टेड या सगळ्या प्रोसेसमध्ये, जो थोडा पूर्वी होत नव्हता. द पर्सेंटेज वॉज क्वाईट लेस.
कारण देवर मोर मेंबर्स इन द फॅमिली. त्यामुळे फक्त आई वडिलांवर प्रेशर किंवा मुलांवर प्रेशर नव्हतं टू एंटरटेन द एल्डर्स. I would say entertain. That is because at this stage it is not their fault, but the mind has started becoming empty after 60-65. So they need some kind of entertainment, की बाबा मुलांची खेळणं किंवा मुलांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये इंडल्ज करणं. मग त्याच्यामध्ये ते थोडंसं ऑफेन्सिव्ह वाटायला लागतं फ्रॉम द पेरेंट साइड ऑफ द चाइल्ड. सारखी काय माझ्यामध्ये येते आणि मला प्रश्न विचारते. सो neither the elders are wrong nor the young children, कारण त्यांना तो डिस्टर्बन्स नको असतो. So I would suggest की ही जी मधली गॅप आहे, so this is not disrespect, they are showing it in a different way. They are showing that they don't want this in a different way. त्याच्यामध्ये एखाद वेळी if the child is abusive, त्याचा टोन बदलला किंवा तो चिडून बोलायला लागला किंवा वेड्यावाकडे शब्द वापरायला लागला, तर इट्स अ सिरियस मॅटर. पण इफ द चाइल्ड इज सेइंग की बाबा आजी आजोबा किंवा आई बाबा तुम्ही आता येऊ नका, आय एम इन माय स्पेस आणि माझं झालं की मी तुमच्याशी बोलीन, तर यू शुड गिव्ह दॅट बेनिफिट ऑफ डाऊट टू द चाइल्ड, की बाबा ही ऍटलीस्ट एक्सप्रेसेस की बाबा व्हॉट यू आर सेइंग इज रॉंग अँड व्हॉट इज राईट. सो तो बेनिफिट ऑफ डाऊट आता त्या मुलांना द्यायला पाहिजे, कारण त्यांना पण आता या स्टेजला खूप प्रेशर्स आहेत जे आपल्या वेळेला नव्हते. They have to finish this, they have to finish that, and they have to be outright good in whatever they're doing. So ते पण त्यांच्यावर इतके प्रेशर्स आहेत की आय डोंट थिंक की दॅट इज डिसरिस्पेक्ट. थोडंसं त्यांचं वे ऑफ एक्सप्रेशन बदललंय. दे हॅव बिकम मोर ओपन. त्यांचं ओपिनियन खूप स्ट्रॉंगली ते एक्सप्रेस करू शकतात आणि ती ऍक्सेप्ट करायची थोडीशी कपॅसिटी आपली कमी पडते ऍज अ पेरेंट और अ ग्रँड पेरेंट, असं मला वाटतं. की आपल्याला ते अजून कळतच नाही की त्यांचं एक वेगळं थिंकिंग चालू झालंय. सो इट इज बेसिकली डिसरिस्पेक्ट पेक्षा दे एक्सप्रेसिंग इट इन अ डिफरंट वे. ऍज आय सेड, फक्त त्यांनी जर चुकीचा मार्ग निवडला टू से ऑल दीज थिंग्स, देन देर इज अ रे ऑफ काय आपण म्हणतो निगेटिव्ह फिलिंग्स, सो विच नीड टू बी डिस्कस्ड विथ समबडी एल्स इन ऑर्डर टू गिव्ह अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. त्यांना कसं एक्सप्रेस करायचं हे शिकवणं महत्वाचं आहे. बरोबर, अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात बिहेव्हिअरल आणि सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स जे आहेत आजूबाजूला, विद्यार्थ्यांना धरून असतील किंवा इतरही सगळ्यांना खूप सारे प्रश्न आहेत. तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी नक्कीच आमचा प्रयत्न असेल. पॅनगोशियनच्या आमच्या ग्रुपवरती तुम्ही तुमची क्वेरी पोस्ट करू शकता. अँड आय एम हॅपी टू शेअर विथ यू ऑल दॅट पॅनगोशियनचं सायकोलॉजिकल आणि बिहेव्हिअरल विंग जी आहे, त्या पॅनलवरती गौरी परांजपे ह्या सक्रिय सहभागी आहेत. सो तुम्ही तुमचे प्रॉब्लेम हे नक्कीच तिथे घेऊन येऊ शकता. वी आर हॅपी टू हेल्प यू ऑल. आणि आज आपल्या इथे गौरी परांजपे आल्या आणि आपल्याला त्यांच्याकडनं बरंच काही जाणून घेता आलं आणि अजूनही जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, पण टाइम कन्स्ट्रेंटमुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. सो थँक्यू ऑल. थँक्यू गौरी फॉर जॉईनिंग. थँक्यू अपर्णा. थँक्यू अँड थँक्यू. बाय बाय. बाय.